हगवणे माझा पदाधिकारी नाही, पण सभासद असेल तर त्याची हकालपट्टी केली अशा नालायकांची मला गरज नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणाहून तत्काळ अटक करा. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुणे पोलिसांना सूचना. हगवणेच्या लग्न सोहळ्यामध्ये फॉर्च्युनरची चावी देताना स्वखुशीनं घेतली की बळजबरीनं घेतली असं विचारलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. वैष्णवी हगवणेच्या बाळाचा ताबा तिच्या आईवडिलांकडे. वैशाली नागवडे आणि रुपाली ठोंबरेंनी बाळाला कसपटेंकडे सोपवलं. मोठ्या सुनेकडूनही हगवणे कुटुंबावर छळाचा आरोप. माझी बाजू घेतल्यानं माझ्या पतीलाही मारहाण. नणंद, दीर आणि सासूनं कायम त्रास दिला. मोठी सून मयुरी जगताप यांचा आरोप. हगवणेंच्या मोठ्या सुनेनं दाखवले मारहाण झाल्याचे फोटो. मोठ्या सुनेला मारहाण होतानाचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर. मयुरी जगतापांच्या तक्रारीवरून जानेवारी महिन्यामध्ये सासू, सासरा, दीर आणि नणंदेच्या विरोधात गुन्हा दाखल. हगवणे कुटुंबावर जानेवारीमध्ये गुन्हा दाखल होऊनही पुणे पोलीस गप्पच का? मोठ्या सुनेनं नोव्हेंबरमध्ये महिला आयोगातही तक्रार केली होती. महिला आयोगाकडूनही कोणतीच कारवाई नाही. लाडक्या बहिणीला न्याय द्या. वैष्णवीच्या मामांची अजितदादांकडे मागणी. हगवणे कुटुंबाला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. उत्तम बहिरट यांची मागणी. सुनेच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या राजेंद्र हगवणेंची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी. राजेंद्र हगवणेंना पक्षातल्या सगळ्या पदावरून काढलं. वैष्णवी हगवणे प्रकरणातील गुन्हेगारांना आम्ही पाठीशी घालणार नाही. पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. वैष्णवीचे छळ केल्याचे फोटो. दमानियांकडून ट्विट. हगवणे कुटुंबाला कठोर शिक्षा व्हावी. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची मागणी. राजेंद्र हगवणे, सुशील हगवणेची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. हगवणेला कुटुंबाला कोणतेही राजकीय पाठबळ नाही. रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणेला अटक करा. सचिन खरात यांची मागणी. वैष्णवीचे सासू, नवरा, नणंद अटकेत तर दीर आणि सासरे राजेंद्र हगवणेचा शोध सुरू. राजेंद्र हगवणेला अजून अटक का नाही? हगवणे कुटुंबियांकडून माझ्या मुलीचा छळ. वैष्णवीच्या आईवडिलांचा गंभीर आरोप. दरम्यान आरोपी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांच्या पोलीस कोठडीमध्ये 26 मे पर्यंत वाढ. धुळ्यामधल्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहामध्ये आढळली 1,84,84,00,000 रुपयांची रोकड. विधिमंडळाच्या अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठी रक्कम जमा केल्याचा माजी आमदार अनिल कोटे यांचा आरोप. पैसे न दिल्यास ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी अर्जुन खोतकरांनी ठेकेदारांना दिली. संजय राऊतांचा आरोप. अंदाज समितीच्या अध्यक्षांकडून आतापर्यंत 100 कोटी जमा. राऊतांचा दावा. शिवसैनिकांनी धडक देताच मंत्र्याचे पीए खोलीला लॉक लावून पळाले. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरणावरून राऊतांचा आरोप. अनिल गोटेंचे आरोप अर्जुन खोतकर यांनी फेटाळले. आरोपात कोणतेही तथ्य नाही. अर्जुन खोतकरांची प्रतिक्रिया. जुलै-सप्टेंबर 2024 दरम्यान ज्योतीचा 3 वेळा मुंबईला प्रवास. सूत्रांची माहिती. पाकसाठी संवेदनशील डेटा हस्तगत केल्याचा आरोप. ज्योती मल्होत्रा पाकसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत. भारत-पाक संघर्षामध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा जयशंकर यांनी फेटाळला. भारत-पाकमधील थेट चर्चेनंतर युद्धबंदी झाली. एस. जयशंकर यांची माहिती.